अगं मी काय म्हणतोय, हा बोला. पोरीच्या लग्नाचं बघितलं पाहिजे. आता शिकली सवारली, स्वतःच्या पायावर उभा राहिली या. हा आले का तुम्ही मुद्द्यावर? हो. मी तुम्हाला सारखी सारखी म्हणत होते तिला बघा स्थळ बघा स्थळ. अगं पण आता बघितलं पाहिजेत ना. हे बघ, माझा मित्र आहे, बर, त्याचा मुलगा बी खूप शिकलेला आहे, शेतीवाडी भरपूर गावाकड, हा, आणि IT कंपनीत कामाला आहे. असे बघ, राहिली तर शहरात राहील, नाही तर शेतीवाडी केली तरी तिला भरपूर होईल तिथं बघ. बरोबर. पण हे आपणच गप्पा कवर मारा. मुलगा चांगला आहे ना, पण अगं एकदम देखना पोरगा या. मित्र तर आहे तुमचा चांगला, त्याला ओळखता तुम्ही, पण पोरगा माहिती ना तुम्हाला चांगला आहे तो. अगं मी पाहिलाय त्याला, लहानपणापासून पाहतोय मी त्याला. येत बीत नाही ना? अजिबात नाही तसलं. बस. अगं पण आपणच कवर गप्पा मारायच्या. पुरीला तरी बोलव की. दिदे इकडे आहे बाई. बस बस. काय करत होती? काय नाही. पप्पा काय म्हणतात बघ. बोला. बरं हे बघ, मी काय म्हणतोय, आता तू शिकली सवारली, तुझ्या पायावर उभा राहिलीस, आता तुझ्या लग्नाचं बघितलं पाहिजे. म्हणजे आईबापाचं काय जे वजा असतं ती खाली केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर तुझ्यासाठी आम्ही चांगलं स्थळ बघितलंय, पण तुझा काय विचार आहे हे सुद्धा मला ऐकणं गरजेचं आहे. का ग? तिचा जाऊ द्या, माझा एक विचार ऐकता. माझा एक विचार ऐका. थांबा थांबा. ती जर आत्ता लग्नाला तयार नसेल तर पहिले माझं लग्न लावा, तिच्यामुळे माझं वाटोळ होतंय. मी कवर रखडलेला राहू? अरे तुझं काय आधी बहिणीचं बघ ना, तुझं तर करायचंच आहे की बाबा. आता ती नाहीच म्हटली तर करणार काय? थांबते बाई. हा बघा, करायचं आली मुद्द्यावर. माहितीच होतं मला हिचं, ही काय आता लग्न करणार नाही. तिथं जाऊ द्या. अरे पण मला ऐकून घे. नवरा भेटला तर मी करण लग्न. मुलगा जर नोकरीला असला, सिटीत राहायला असला, बरोबर आहे, करण ना. बरोबर मी आहे. काय एवढं शिकून नोकरी करून शेतात काम करू का? बरोबर आहे तिचं. हे बघ दीपा, माझ्या मित्राचा मुलगा अगदी तसाच आहे. चांगला IT कंपनीत कामाला आहे, घरी शेतीवाडी भरपूर आहेत. हा, आणि शहरात राहायचं शहरात राहा, नाही तर त्यांच्या गावी शेती पण आहे, तिथं काम कर. तिथं काहीतरी तुझ्या टॅलेंटवर डेव्हलप कर, आधुनिक शेती कर. हा, अगं नोकरीला आहे मुलगा. एक मिनिट. हिच्या टॅलेंटवर शेती, IT बस लग्न झालं बघन ती. थांब जरा. हे त्यामुळे सांगत होतो यांना, शिका तुम्ही MBA तरी करा. अरे बाबा, MBA गप ना, आड मोठा. काय मी नाही शिकलो, पोरगी शिकली. येड भरलेलं आहे. नुसतं आयता खातो ना तुला, नुसतं लग्नाचं येड. हे बरं, तुझं काय म्हणणं आहे सांग. माझं असं म्हणणं आहे, मुलगा जर सेटल असला तर मला काही हरकत नाही, पण जर ना मी त्याची चौकशी केल्याशिवाय मी हा म्हणणार नाही. मला तर तसं बी आताच लग्नाची काही एवढी गडबड नाहीये. गडबड कशी नाही? वय झालंय तुझं लग्नाचं. अगं होऊ दे ना वय. तू जा ना शिटीत, बघ ना 30-30 वर्षाच्या पुढं. मला ते नाही बघायचं सिटीचं. आपल्या गावात आहे का एवढी मोठी पोरगी बिन लग्नाची? मग आपल्या गावात एवढी शिकलेली, एवढी पोचणारी आई बापाला आहे का ते दाखव मला. हो बाई, तुझे दोनाचे 4 हात झाले पाहिजे, तुझा संसार झाला पाहिजे, वेळेत तुझं लग्न झालं म्हणजे तुझा संसार चांगला. हा तुझं ठीक आहे, पण जर मुलगा चांगला असला तर मी करणार, नाही तर मी करणार नाही. हे बघ दीपा, 4 लोक नावं ठेवणार आहेत मला. मस्त तू शिकली सवारली, याबद्दल काही शंका नाही. अहो तुम्हाला 4 नाही 8 लोक रोज नावं ठेवतात, पण ते तुम्हाला कळलं पाहिजे ना. तू गप्र मध्ये मध्ये नको बोलू. बोलतोय ना मी तिच्याशी. हा, हे बघ दीपा, असं येड्यावाने करू नको. चांगलं स्थळ आलंय, होय म्हणून टाक आणि टाकू उरकून. आहे का उद्या बघायला बघू आपण, नंतर मी नंतर सांगेन. आता कसं पोरगा जरा धष्टपुष्ट आहे का नाही? हे पैलवानकडे आपला पोरगा असायचा नाही तर असा. तू गप्र. लग्न झालं त्याला धष्टपुष्ट करण ती खाऊ घालून. काय माहित धष्टपुष्ट करते का त्याच्या हाड मोड. त्याच्यामुळे याला वाटतं आपल्यासारखे सगळे आई खाऊ येत. याला नाही काम करायला नाही लागत, गं, लेकरू आयतं काम खायचं, करतात. बसायचं घरात. तुला त्रासच होतोय का माझा? तुला त्रास जाऊ का मी घर सोडून जाऊ का? तिच्या जेव्हा उड्या मारतो आणि तिच्याकडूनच मनी पॉकेट मनी घेतो. या अजिबात ह्याला रुपये देत जाऊ नको खर्चायला. तिच्याच जेव्हा उड्या मारतो तिलाच बोला अजून. हे बघा ऐका, अक्कल आहे का तुला? ऐका, तुम्ही बहीण भावाची ताटातूट करू नका. हो बाई, वा, तू आता पैसे आम्हाला लागत ज्ञान असतील. सांगायला लागला. बापाला दम देतो. हा, बापाला सांगायला लागला का आता? बरं, हे काय म्हणणं आहे तिचं, त्यांना बोलून घेऊ आपण. माझं काय स्पष्टच म्हणणं आहे, हा. तो जर सेटल असला तर हातात. तुम्ही बोलून घ्या त्यांना फोन करून. फोन करून. अगं यांचा मित्र म्हणजे यांच्यासारखा असू दे ना, ते काय वाईट आहेत का? असं काय करू बा? वाईटच बाकीत म्हणून काय झालं? हा, हॅलो. बर 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 बर, नाही चालतंय की, चालतंय. या या या. हाय हो, घरीच आहे आम्ही. बर बर बर, या. हो 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 हो, चालतंय चालतंय. होय हो. माणसं पाहुणे यायला लागले. हा, आणि माणसासमोर काही बोलू नको. काहीच बोलत नाही. त्यांना फक्त दात घासून बसायला सांग. तोंडाचा बाका बाका वास येतो. त्यांच्या समोर वात्रटपणा करू नको. बुद्ध्या
याला पहिला बाहेर हाकला बाई. ह्यो शांत शांत बसणार नाही पावलं त्याचं तोंड बंद करा ना, त्याच्या तोंडात बोळा घालून संडासात कोंबी बरं, बरं, चला. बाहेर काढील. संडासात कोंबा नाही तर तिथं कमोड मध्ये झाकून घालून चला नाश्त्या पाण्याचं बघतो आम्ही. ए तायडे बघ लवकर. चहा टाक बरं. हे ग बस, येड्यावानी करू नको, आता शांत बस जा. चहा पिण्यात काय येडेपण आहे? येतोय चहा, तुला नुसतं खाण्याचं नुसतं गोपड्यावाने फुगलंय. आयला बाप एका हिटलर हे काय घेतलं रे? कुठून यांच्या नशिबी आलोय. आता आहे ना आपली ताई हे घर सोडून जाणारी लग्न करून. हा ए, बावळा टाक. काय रे त्या बावल्या बरं, तुझं वय आहे काच? अहो तो बोल का भावलाय, तो बोलतो माहिती का? अरे ए असं बोलतेत का मोठ्यांशी? असं बोलो का? नाही नाही मी काळ तोंडाला म्हणालो. तुझ्या बी गपना जरा पाहुणे यायची वेळ झाली की राहिलं मला काय गोडमा झालाच की बावलीवर खेळायचं माहिती तुझं. हे आपलं काहीतरी use हो, करतो. पाहुणं. अरे, या, या, राम, राम, राम. या 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 काय तुमचं रस्ते? सारखेच आहेत. कसं वाटलं आमच्या गावाकडे? नमस्कार. नमस्कार नमस्कार. नवरदेव कुठे आहे? हाय हाय बसा अरे ही काय नवर देऊ कुठं तिकडे बस. बाहेर बघतो आता. हे नवरदेव आहेत का? बसा, तुमचे बसा. चिरंजीव आहेत काय? हा नाही मला मला वाटलं आईला रामू काका सांग. आहेत ते. चहा पाण्याचं बसा की. बसा पाहुणा बसा. अहो तिकडं कुठं बसता? इकडे बसा आमच्या पैशी, आमच्या चरणाशी बसा. नाही 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 आईला सांग चहा पाणी. ऐका ना, तुम्ही रामू काकांना घरात का ठेवलं? बाहेर ठेवा ना. हो, रामू काका नाही मी दाजी. व्हायचंय नाही का अजून? मग कसं काय तायडे. ए, मस्त. तो नवरा आलाय. छान. चला ती कोण? कन्या? वा 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 छान छान. मोकळं जायचं. आता चहाचं घे ना. पाणी बिनी चहाचं घ्या. ऐकलं का ग? हा हा आलो रे, आलो तो. हो हो. मग काय चाललंय? काय ना, बरं आहे बरं का? आहे ना? व्यवस्थित आहे. हा. छान छान. ही अण्णा दुख. या दे पावाला. चहा दे पावाला. अरे हा हाय हाय. घे, पाहुणे. या तुम्ही पण घ्या. घेतो घेतो. हो, या. तुला घ्यायचा मला हा दे. शेवटी कसं आहे आता बहीण आता लग्न करून जाणार आहे म्हणल्यावर तिच्या हातचा चहा शेवटी शेवटी प्यायलाच पाहिजे नाही का? ऐकलं का? त्याचं थोबाड बंद करा. हा. पाहुणे रावळ्यात खाली नको बस, चर्चा. बस खाली खाली बस. बस इथे बसतो ना मी दाजींपाशी. बस बस. विनोदी आहे का तुमचं? आई जरा. नाही मला ना ऍक्टर व्हायची लय आवड आहे. हा. ते माझे मित्र आहेत ना एक प्रशांत टाकसाळ, ते म्हणले ऍक्टिंग मध्ये घेतो पण अजून काय. तुला ऍक्टिंग आवडली? हो मला ऍक्टिंग आवडतं. समोर बस. समोर बस. नाही नाही बसतो तुमच्यापाशी. हा नाही, समोर बस. कशात? मिलिटरीत माझ्यासारख्याच काय काम? तुम्ही जा, यांना घेऊन जा आमच्या वडिलांना. गप रे. ऐकलं का? त्याचं थोबाड जरा बंद करा ना पाहुणे रावळ्यात. अरे पिऊ तर द्या मला चहा. ही कन्या तुमची. हा कन्या. काय प्रश्न विचारायचा असलं तर विचारून घ्या. आता आपलं काय हो, आपण विचारणार काय? वडिलाचं नाव, मामाचं नाव, आता ह्या गोष्टी सगळ्या मागं पडल्या. हा आता हे मुला मुलींची पसंती ते एकमेकाला विचारायचं. तुमचं किती झाले, आमचं किती झाले, शिक्षण, आता जॉबला कुठं राहायचं, कुठं हा. राहायचं, काय बसा. तुम्ही किती शिकलेत? आपलं तुम्ही किती शिकलेत? सांगू का यांना कानात? ए भावळ्याटा गप ना, मी आहे ना इथं विचारायला. मग विचारा की ऐकलं टाइमपास का? काय त्याला लावला? जरा मागं घ्या. दादा मागव दादा. मावशी तुमच्याकडे खुटी आहे का? खुटी हा. मागं सर बाबा. बांधून ठेवा ना त्यांना. बरं काय पाहुण्याचं शिक्षण मुलाचं? विचारा मुलालाच विचारा शिक्षण ते. काय शिक्षण वगैरे मग? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि IT सेक्टर मध्ये काम करतो. वा वा छान छान. बघा मी तुम्हाला म्हणलं होतं ना मुलगा पुण्याला IT. आपली शेती पण आहे, आपण वा शेती वा. पण करतो. गावाकडे बाग आहे, क्षेत्र आहे चांगली. हे बघ मित्रा, तू चांगला आहे, तुझे विचार चांगले आहेत, मुलगा चांगला शिकलाय, नोकरीला लागलाय. हा? हे बघ तुझं समजसं काय चांगलं झालेलं आहे. माझं काय म्हणणं आहे की जी आपली दोस्ती ना हो. ती कुठेतरी नात्यात बदलली पाहिजे. म्हणून माझं काय म्हणणं आहे की माझ्या पोरीला तुझ्या पदरात घे. चालते. थांबा पप्पा, मला न विचारता असं अचानक माझ्या लग्नाचं ठरवू नका. आम्ही दोघांनी तसं एकमेकाला आजच बघितलंय आणि कधी मी त्याला बघितलं नाही आणि त्याचं माझं बोलणं पण नाही झालं. एकमेकांचे विचार पटले पाहिजे, मन जुळले पाहिजे, तरच कुठं तो संसार येतो. आणि असं नुसतं एका दिवसाच्या बघण्यातच कसं काय लग्न ठरवतं तुम्ही? माझे वडील माझ्यासाठी देव माणूस आहे. माझे वडील जे म्हणतील तेच मी करेन. आजपर्यंत माझ्या वडिलांनी सगळं काय दिलंय.
आता राहिला प्रश्न पटण्याचा किंवा पटायचा किंवा न पटण्याचा, ते तर होईलच ना पुढे. आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा, जन्मल्यापासून माझ्या आईवडिलांनी खूप चांगले संस्कार केलेत, त्याच्यामुळं काय पटायचा विषय देत नाही. ठीक आहे, राहिलं आपल्या दोघांचं संसाराची गोष्ट आहे, तर मग आपण दोघे ठरवून घेऊ, बोलू, आपण एकत्र जाऊन बोलू काय ते. मग तुझ्या अपेक्षा कळतील मला, तुला माझ्या अपेक्षा कळतील, आहे की ना? काय वाटतं? हो ठीक आहे ना या. खरंय खरंय, तुम्ही बोलून घ्या. आणि लवकर या जरा जा. पाहुणे म्हणतात ते बरोबर आहे. दे पा. बरोबर. काय 4 गोष्टी बोलून घ्या. हो तोपर्यंत आपल्या गप्पा होतील. माझी चालेल. बहीण दीपा आणि आमची आप्पा. बोलून घ्या, परत कटकट नको लावू त्याला. आणि याला करा गप्पा. हो नाही ते आता चला, लाडाचे लेकरू आहे त्यांचं. काय होतं? मी काय म्हणतो, हा. जरी त्यांचं नाही जुळलं हा. तरी आपली सोय होईल. कसं? यांचं जमलंय का काही लग्न बिग्न? अरे बाळ ती पोरगी शिकती. चालेल, तरी पण आमच्या वडिलांना तुला हिरो व्हायचंय ना, शांत बस. आता तू हिरो आहे तर ती पोरगी डॉक्टर होणार आहे, डॉक्टरचा कोर्स करते. अहो, डॉक्टर म्हणलं, मी काय म्हणतो पप्पा, डॉक्टर म्हणला डी काढला की लगेच ऍक्टर होते. हा. लय तू हुशार आहे पोरग. मी काय म्हणतो, आता ते दोघं बोलायला गेले तर आम्ही पण 2 गोष्टी काय बोलूत का? तुम्ही आमच्या पप्पांचे मित्र आहेत ना. हो बोलायचं. बाळा तो काय ऐकायला ऐकायला नाही ना त्याला जाऊ द्या, हाय हाय त्याचा हट्ट येतं काही नाही. जर बाळ याला याच्याशी गप्पा मार जरा. शिळ्या होऊन जातील ना गुलाबजाम. तुम्हाला बालिश वाटलं? हा बाबा, ते कोण खायचंय गुलाबजाम? हा, तुम्हीच का? तुम्हाला पस्तीस कसले गुलाबजाम? ए, 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 सकाळी केले. तुला गप्पा मारायच्या ना तिच्याशी, जा पण तिच्यापासून थोडस 2 म्हणजे थोडं बरं लांब राहा, नाही ते इंजेक्शन द्यायचे, तू तिकडे राहायचं ती एकटीच मागायची. असं नको व्हायला. जा जा ए पोरी जा, त्याला शिकव 2 गोष्टी. 2 गोष्टी शिकव. डॉक्टर कसं होतं, काय होतं त्याला सांग. 2 गोष्टी शिकव, पण प्रेमाच्या नाही. हा. आकलीच्या आकलीच्या जा. तिच्या. जा. तुला बी अक्कल कमी, तुझ्याकडून शिक 4 गोष्टी शिकतील तरी. जा, बघू नको मार का बायला, शिंग बी नाही तुला मार. अक्कल कमी म्हणजे काय? अहो मला म्हणले. काका, तुम्हाला सांगतो मी, हो. मला म्हणले ते तुम्ही उठा. अहो, बापाला जर लेकराचं कौतुक नसेल तर लेकराची प्रगती होईल का हो? खरंय, खरंय. हा, बघा खरंय तुझं. बघा. जा. ए, दीदी बोल गं बाहेर लेकरासंग. आईच हा, शेवटी जा. लेकराच्या पाठीशी उभी राहते. त्याला शिकव. हा, हा. इंजेक्शन शिकव. जाता ऐका ना, मी काय म्हणते, जा. नाश्ता करून. गुलाबजाम होते मग. होय, तू. पुढे पोहे चालतं. मग काय चाललंय? काय चालत जातं हे आता? खूप पुरे आपल्या काळात होतं का हो हे 2 गोष्टी बोलायच्या आणि 4 गोष्टी बोलायच्या? चढलो हे तोंड सुद्धा बघितलं ना. या 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 हे आमचं गॅरेज. म्हणजे तसलं ऑइल टाकून मेकॅनिक तसलं करते ते नाही बरं का. इथं आम्ही आमच्या गाड्या लावतो. तेव्हा तिकडे एक युनिकॉर्न, तिकडे एक डिस्कवर, इकडे एक डिस्कवर, तिकडे एक इलेक्ट्रिक, इकडे एक पॅशन. तुम्ही डॉक्टर, मी ऍक्टर आणि ह्यो आमचा ट्रॅक्टर. जरा धूळ लागली बरं का, अच्छा काही त्याला हेच नाही ना. आयला तुम्ही बघता क्षणीच आवडलात राव मला. हा म्हणजे कसं असतं माहिती का, एखादी व्यक्ती आवडली की पटकन बोलून टाकावं नाही का. वेळ वाया घालण्यात काय अर्थ नसतो. आता आमची ती दिदी, तिला नाही अक्कल, नुसती अशी वाढली, अशी कधी वाढायची काय माहिती. तिचं लग्न व्हायना. अहो चक्क तुम्ही हसताय राव. आयला येड तुम्हाला लागलंय का मला लागलंय तेच कळलं मला. बरं तुम्ही कशाच्या डॉक्टर आहेत म्हणजे? हसण्याच्या, गळ्याच्या, डोळ्याच्या, डोक्याच्या? डॉक्टर आहेत का टिंगल केली माझी? नाही नाही, मी डॉक्टर नाही का? आहे. अच्छा, मी- डॉक्टर. मी डॉक्टर आहे. कशाच्या डॉक्टर आहेत तू? मी मेंदू वगैरे चेक करते. मेंदू चेक करता स्वतःचा? ते सर्व सोड, तुला आला हातापासून. आहे ना, डॉक्टर लोक असले असतात. त्यापेक्षा ऍक्टर बरा, एसटीतला कंडक्टर बरा. बापरे बाप, तू हे हसवतो. हसवतो? तू थोडा असं. हा ते मी हसवतोच नाही का, माझ्यात गुणच आहे तो कलाकार. अहो चांगले चांगले कलाकार माझ्यासमोर फिक्के. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी शाळेत आहे ना एक नाटक केलं होतं बरं का, त्याच्यात धोतर सुटलं होतं. आता ती गोष्ट जाऊ द्या, तुम्हाला मी आवडलो की नाही? विचार करेल मी थोडा. थोडा नाही, लगेच सांगा. यांचं मोडलं तर आपलं बघावं लागेल. एक तर वय ना आपलं काही. तसं तर तू चांगला आहे, डोक्याने थोडं कमी.
तुझं मन लय चांगलंय. हा, मग तुम्ही मनाचे डॉक्टर का नाही झाले तेच कळलं नाही. हा, मला एक सांगा, तुम्ही डॉक्टर आहेत, मन अवयव नेमकं असतोय कुठं बरं? मग लव गुरु बनावं लागेल. लव गुरु बनावं लागेल मग मला तर. मनाचं डॉक्टर सांगितलं गेल्यावर. मला तरी आज पागल वाटतं, तेच असतं. नाही नाही मी पागल नाहीये. तू असं म्हणजे कॉमेडी करतोय ना म्हणून मला हसायला येतोय. मी कुठं कॉमेडी करतोय, मी आहे तसंच आहे. अहो कॉमेडी बोलतोय ना, आमची ती ताई आहे ना, तिला एक कॉमेडी करते. तुम्हाला म्हणलं ना नुसती अशी वाढलीच नाही. पण ते खूप समजदार दिसतात मला. कशाचं समजदार, मरणाचे ऍटिट्यूड आहे. ते 3,000 पॉकेट मनी देते मला, म्हणजे तिला असं वाटतं की ती बँकेची मॅनेजरच झाली. मग ती आता एवढं शिक्षण झालेलं आहे, थोडंफार ऍटिट्यूड राहणारच आहे. तुमच्या भावात तर लई आहे. माझ्या भावाला काय सांगितलं? तुमच्या भावात काय गुण आहेत वा, काय ती पांढरी आपलं काळी दाढी, काय ते मिशा भारदार, वा वा, राजा माणूसच आहे. भाऊ कोणाचा आहे मग? मला तर काय आपलं काय जुळण असं वाटत नाहीये. जाऊ काय बरं, तुम्हाला मी आवडलोय का नाही सांगा ना, तसं घरी सांगायला. सांगेल मी माझ्या पप्पांना. असं का? बर, चल वा तुम्ही पुढं, मी आलोच. राहिला हे काहीतरी गोड बांगालच दिसते बरं का. हिला मी आवडलो असल की नसल, जाऊ दे. एवढी एकच पोरगी का जगात. हा, ताईला दुसरं स्थळ आलं की लगेच त्याची बहीण गाठायची. हा, आपल्याकडं काय कमी अक्कल आहे का? अरे चांगले चांगले कलाकार फिकेत माझ्याकडं. प्रशांत टकसाळने बोलवले मला त्याच्या वेबसिरीजला काम करायला. काय नाव ते, KP स्टुडिओ मराठी काहीतरी. हा, करणार आहे आपण आहे ना, ऍक्टरच होणार. ऍक्टर हे डॉक्टर आणि एसटीतले कंडक्टर आणि ट्रॅक्टर बी काय आपल्या समोर. चला, लय बडबड करायचं, ते म्हातारे यायचं बाहेर. आज व्यक्त बसले पोपटावाने कुर्ता घालून. चला, हे वावर तुमचं आहे का? हो, इथून जिथपर्यंत दिसते तेवढं आमचंच आहे. मला भारी राव. पण ते आम्हीच करून घेतो, आमचं कोणी शेतात काम नाही करत. अच्छा, तुम्ही स्वतः करता शेती? आम्ही फक्त कामवाल्यांकडून करून घेतो. अच्छा, म्हणजे तू घरचं म्हणतो आम्ही कोणी- कोणी हो. करत नाही म्हणून. हो, कोणी करत नाही घरचं काम त्याच्यात. तुमची शेती कोण करतो? मी करतो स्वतः. हो. मला तर शेतातलं काहीच येत नाही. ठीक आहे ना, तो तुझा प्रॉब्लेम राहिला, तुला येत नाही तसं काय हरकत नाही, माझं काय हरकत नाही. आणि मला तसं लग्नही करायचं नाही माझं. मला एक मुलगा आवडतो आणि तसं आमचं काही नाहीये, पण मला तो आवडतोय म्हणून थांबलेलो आहे. आणि तो लय मोठ्या घरचा आहे, त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पैसा आहे. आणि मला ना आता खूप मी आता हे केलंय, कष्ट केले, म्हणजे नाही का, नोकरी केली, स्ट्रगल केले. मला आता एकदम आरामात जीवन जगायचंय. त्याच्यामुळे मला असं त्याच्यावर असं हे प्रेम आहे माझं त्याच्यावर. अगं पण त्याचं आहे का तुझ्यावर प्रेम? ते काय मी त्याला अजून बोललेली नाहीये, पण माझं आहे. तू अगोदरच काय ठरवते सगळं? मला एका श्रीमंत मुलाशी लग्न करायचं. ठीक आहे, श्रीमंत तिथं मुलाशी मला लग्न सगळं सुख कर. भेटलं पाहिजे. तू श्रीमंत मुलाशी लग्न कर, पण तू त्याला सांगितलंस का? नाही. मग तुला काय माहिती तू तुझ्यावर प्रेम करतो की नाही करतो? आणि तुझं कसं आहे, तो नोकरीवाला आहे, नोकरीवाल्याचं कसं पगाराचं बजेट असतं, त्या बजेटनुसारच ते जीवन जगतात. तसं बिझनेसमॅनचं कसं असतं, त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो. आणि जरी माझे वडील म्हणले असले ना, तसं काही नाहीये, मला श्रीमंतच मुलाशी लग्न करायचं. आणि विशेष म्हणजे ना, तुझा बाप म्हणला ना तर तू लगेच हवं म्हणू नको. आणि तुझा बाप सांगणार आणि तू नंदीबाईला सारखी मान हलवणार. आणि असं ताब्यात राहणं मला पटणार नाही. आणि हो, मी म्हणन तसं वागणारा आणि मी म्हणन तसंच करणारा नवरा मला पाहिजे. का रे, माझ्या संग लग्न करून तुझा जर बाप म्हणला का हिच्या संग फिरायला नाही जायचं, तर तू तसं करणार आहे का मग? आणि हो, एखाद्या गरीब मुलीशी लग्न करते, तुझ्या घरात बिंदास राहील. आणि मला जीवन जगायचंय, गुदमरून मरायचं नाहीये. आणि तुमच्या घरात कसं आहे, राहण्यापासून तर नेसण्यापर्यंत गप्प राहावं लागेल, तुमच्या वडिलांच्या मर्जीनुसार करावं लागेल. तसं जीवन मला अजिबात जगायचं नाही. आणि मला माझं जीवन एकदम आयुष्यमध्ये जगायचंय. त्याच्यामुळे मला माझा नवरा कसा श्रीमंत रुबाबदार पाहिजे. आणि तुझं जीवन, तुझं घर, तुझी नोकरी, तुला सलाम. आणि हो, आपले विचार वेगळे आहेत, त्याच्यामुळे तुझ्या बापाला तूच सांग का मला मुलगी पसंत नाहीये. आणि हो, मी जर सांगितलं तर घरचे काय म्हणतील, मुलगीच अगोदर आहे, त्याच्यामुळे तूच सांग का मला मुलगी आवडत नाही. तुला काही बोलायचंय का? आता तू एवढं सगळं बोललीस तर मी पुढे काय बोलणार ना तुझ्या. आता तुला अशा मुलासोबत लग्न करायचंय की त्या पोराला जर एक पोरगी दिवसाला बदलायची सवय असेल तरी तो तुला चालेल ना. मी पुढे बोलून उपयोगच नाही. आणि कसं आहे, तू एकुलती एक आहे. भले की तुझं लग्न जरी झालं, तुझ्या आईला घर कामाला आणि तुझ्या बापाला वॉचमन म्हणून ठेवलं तरी तुला चालेल ना. तुझी फक्त एकच इच्छा आहे ना की तू फक्त श्रीमंत मुलासोबत लग्न झालं पाहिजे तुझं. आणि राहिला माझा विषय, जशी तू मागाशी म्हणालीस की तू तुझ्या बापाचं ऐकशील, गुलाम म्हणून बाप म्हणून मान हलवशील, तर हो, मी त्यांचं ऐकणार. ते माझ्यासाठी खूप काही आहे. आज त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत आणि त्यांचे संस्कार असे नाही आहेत
की त्यांचं ऐकायचं नाही, आईवडिलांना उलट उत्तर द्यायचं किंवा त्यांच्या विरोधात जाऊन कुठल्या पण गोष्टी करायचं, तसं मी करणार नाही. माझ्यासाठी माझे आईवडील हे खूप महत्त्वाचे. आणि एकदा स्वतःचं परीक्षण करून बघ, ज्याच्यावर तुझं प्रेम आहे ना त्याला एकदा फोन करून विचारून बघ खरंच तुझं त्याचं तुझ्यावर प्रेम आहे का तो तुझ्यावर मरतोय का फक्त तुझ्यासोबत फक्त शरीरासाठी शारीरिक सुखासाठी फक्त तुझ्या जवळ आहे का. एकदा त्याच्याशी बोलून बघ, मग तुला कळेल खरी गोष्ट काय. जर तुझा नंबर पाडा असेल तर यार माझ्या मोबाईलवरून फोन लावून ना बोल, काय म्हणतो तो, थांब तुला उडून देतो तुला. हॅलो. हॅलो. हा, कुठे आहे रे तू? मी आहे इथं स्टँड पाशीच आहे, बोल ना. अरे मला खूप दिवसाचं एक गोष्ट तुझ्याशी बोलायची आहे. बोल की. म्हणजे भेटून बोलायचं काय बोलू फोनवरतीच? बोल ना, फोनवरच बोल ना. अरे माझी इच्छा आहे की तुझ्या संग लग्न करावं. अगं लग्न काय अचानक कसं कसं बोलते तू? मला तू खूप दिवसाचा आवडतो, पण मी काय तुला बोलले नाहीये. पण आता माझ्या पप्पांनी ते माझ्यासाठी स्थळ आणतायत. हा का? अगं पण मी आत्ताच नाही लग्न करू शकत ग. का रे? मला अजून 3-4 वर्ष तरी टाइम दे ना. माझ्याकडे तर एवढा वेळ नाहीये. नाही मग मी आता नाही करू शकत लग्न. बघ, मला जो मुलगा बघायला आलाय त्याच्याच फोनवरून फोन लावलाय तुला मी. होय का? अगं आता हे बघ कसं असतं माहिती का, प्रेम केलं म्हणजे काय लग्न केलंच पाहिजे असं काही नाही. मत मान्य, आपण कॉलेजमध्ये एकत्र होतो, कॉलेजमध्ये भेटलो आणि माझं तर काय तुझ्यावर असं म्हणजे प्रेम म्हणून पण नव्हतं, पण अगं आता ते काय व्हायचं, माझ्या अडचणी असायच्या, तुझ्याकडे पैसे असायचे म्हणून मी तुझ्याशी फ्रेंडशिप केली फक्त, तू त्याला प्रेम समजून बसलीस. आता तू एक काम कर, तू कर लग्न, सुखात तरी राहशील. बरं ठेवू का, मी जरा कामात आहे. हॅलो. ठेवतो मी, बाय. मिळालं तुझं उत्तर तुझ्या प्रश्नांचं? हो. अजूनही तू त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहेस का? नाही. मग म्हणजे तुला असं राहायचंच नाही का संसारामध्ये, जे चांगलं घर आहे, चांगल्या गोष्टी आहेत, अशा मुलांसोबत तू लग्न करायला तयार होतेस की ज्या मुलाला तुझी काहीच किंमत नाही, त्याला फक्त तुझ्यासोबत त्याची अडचण होती म्हणून तो तुझ्यासोबत होता. तुझी हाऊस फिटली का आता श्रीमंत मुलासोबत लग्न करायची? अरे अशी पोरं फक्त तुझ्या शरीराचे लचके तोडण्यासाठीच असतात. जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत ते वास घेणार, अशी अवलाद असतात अशी पोरं. ठीक आहे, तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं, नको करूस, पण थोडा जरा आपल्या आईबापाचा जरा विचार कर. ह्या गोष्टीसाठी जर नक्कीच त्याने तुला लहानचं मोठं केलं नसेल ना. मी लाख रुपये पगार घेतो, पण माझे आईवडील माझ्यासाठी विठ्ठल रुक्मिणीसारखे आहेत. शब्दातून विषय निर्माण करावा, पण सूर्याचा मुका घेण्याचा प्रयत्न नाही करायचा. आणि जर केलाच तर जळून खाक होणार. म्हणतात ना, अंथरूण बघून पाय पसरावं, त्याचा थोडासा विचार करावा. लोक उगाच म्हणत नाही ते फक्त पैशाने श्रीमंत असू शकतात, मनाने शून्य असतात ते. आणि शेतकरी असा आहे, आपलं कुटुंब जरी शेतकरी म्हणून असतं, पण तू राणी म्हणून जगशील, तिथं सगळं हक्क तुझे असतील, सगळं तुझं असेल, स्वतःचं असेल. तुला तिथं गुलामी म्हणून जगायची गरज पडणार नाही. थोडासा आणखीन विचार कर जरा तुझ्या निर्णयाच्या बाबतीत, आईवडिलांचा सल्ला घे आणि मग ठरव तुला काय करायचंय. मी तुला फोर्स नाही करणार. ठीक आहे, येतो मी. थांबा. माझं चुकलं, भुरळ पडली होती मला श्रीमंतीची, आणि आज माझ्या डोळ्यासमोरचा पडदा काढला. आणि आता तू पण मला सोडून जाणार का? जवळ शिकत नाही तवर मास्तर, माझ्या आयुष्यातला मास्तर तूच आहे. आणि हो, आज मला खरंच तुझ्या रूपात माझं म्हणजे मन समजून घेणारा भेटला, आणि माझ्याकरता जीव देणारा मुलगा भेटला. आणि हो, चल तुझ्या संग लग्न करायचंय मला. आणि हो, आता तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी तुझ्या पप्पाला सांगल. आणि हो, तुझ्या पप्पाला सांग माझ्यासोबत तुला लग्न करायचंय म्हणून. अरे तू एवढं धमकी देते? मग अरे बापरे, मग अशी प्रेमाची धमकी म्हटल्यावर मी करेन ना लग्न, नको टेन्शन घे. आहे ग माझी राणी. दाजी काय बोलताय तुम्ही? याला विकू का? माझं लाडका जमलंय भाऊ का आहे. नाही, अजून काय ठरलंय का नाही तुमचं? अरे जमतच होत, तू आला ना मधी सशासारखा. चला. तुमचं जमलंय ना? हा, नक्की जमलंय ना दाजी? हो. दाजीच ना? अरे हो ना. आईचा दोंडा गाळात पडला. हा, ऐका ना, बोला ना. दाजी करा ना मला. अरे तुला काय म्हणत, तू
तुझं काय रे तुझं काय रे मध्ये तुमच्या लग्नात त्यांना विशेष काढलोय मी. तुम्ही जर बहिणीची अरे लग्न काय लावलं. झालं असं नको करू कार तुझं पण करू लग्न करू ना तुझं लग्न नको अरे ना ओ, tension माझा घेऊ. दादा भाऊ येतो. हा घेऊन ना तुझा भाऊ अरे दाजी नाही, नाही, करण्याची नाही. भाजी आहे. नाही अहो, अरे दाजी अरे अहो, दाजी मी काय अहो, म्हणतोय माझा भाऊ काय थांबा, म्हणतोय ते ऐकून घ्या ना. आता तुमचं जमलंय ना, हा माझं पण द्या की राव जुळून तुमच्या यांच्या बहिणीसोबत. तिथं पण सुरू केलं का तू? अरे हा जर तुझा भाऊ नसता ना तर ह्याच्या तार तू सरक बाजूला तू चल ग अगं, ए, चल. काय- अरे अरे थांब. चल तू चल आईला काय दिवस आलेत राव, सगळ्यांचे लग्न जमायलेत आणि मी तसाच राहिलोय. आता काय या पोरीशी झालं तर झालं, ताईच्या लग्नात येतीलच की. तिच्या सासरच्या अजून लय पोरी येतील, बघू की मग त्याला काय होतंय. आईला आपले ते नाना चोबे आहेत ना राव, ते बी लग्न लावतात. हे आमच्या बापाला आहे ना कधी काही लक्षातच येत नाही. हा नाना चोबींचीच भेट घेतो आता आता डिंग टाक टाक. काय करू तर आता ह्यांचे एकमेकाचं काय होतंय चर्चा त्याच्यावर आहे ना. त्यांचा विचार घेऊ, बघून टाकू. एखादा आले आले मस्त मुहूर्त पाहतो. अरे पोरगी पसंती अरे वा, छान वा छान. बरं झालं. चला एक प्रश्न मिटला. आता काय यांचं दोघांचं ठरलं म्हणलं मग काय करायचं, काढायची का तारीख? पोपट आपले पप्पा पोपट पोरगे पसंत आहे. हे कधी घडलं? मग आता तुम्हाला काय सांगितलं होती दादी, तिकडून इकडे चालू आहे. भाऊ कसं आहे इथं बसा. माझा भाऊ लय खाली. फास्ट. हा आता जावई म्हणल्यावर तुम्ही मला मान देणारच ना. हा बस. काय करू? बरोबर आहे, बरोबर आहे. बरं श्यामराव, आता दोघांच्या पसंतीचं झाल्यातच. हा बसा तुम्ही. चांगला मुहूर्त काढा आणि टाका उरकून. एक चांगलं कार्यालय पाहू छोटं जाऊ. स्वतः काढलेले असते का? अरे मग काय अहो, माझे मित्रच 500 आहेत. या. त्यातले 250 तर- बरं मोठं करू. बरं बाबा, तुझं मोठं करू आधी, तायडीचं बघू दे, तुझं नंतर बघू. चांगला मुहूर्त पाहू ते हा म्हणून टाकू काय लवकर. त्यांची दोघांची पसंती आहे एकमेकाची. काय ग, पसंत आहे ना सगळं? हो परत नको आणखीन लग्न झाल्यावर. नाही म्हणून पसंत. तर तुमच्या दोघांवर सोपवलं होतं का हो? तायडी तू जाणार आता, मला लय वाईट वाटतंय बघ. लय लहानपणापासून एकत्र खेळलो, लय धिंगाणा घातला, लय भांडणं केली आणि तू आता अशी घर सोडून जाणार म्हटल्यावर गप नको रडू आता. लग्नात रड, तेवढं पाणी लग्नात राहू दे. आता सगळं रडून घेऊ नको. काय नाही, फक्त शांत. एकच, जी पॉकेट मध्ये कॅश मध्ये द्यायची ना किंवा ऑनलाईन पाठवत लग्नाला. तुला पैसे हा. मला वाटलं हा इमोशनल झालाय माझ्यासाठी रडतोय, हा पॉकेट मनी साठी रडतोय. माणसात बसली ना, पैशाचा काही विषय. पैशाचे इशे माणसातच असतात का, बैलचा नवरा असतात पैशाचे इशे. काय बोलताय रो पप्पा? पप्पा शांत बस. काय ह्याला तुम्ही काय अरे तू शांत बस जाणं जरा. काय हे डोक्याला वैताग आहे. जाऊ द्या मुद्द्यावर येऊ. बरं काय दे अगं हो, पण- अहो देणे घेण्याचा राहतो कुठं विषय आहे. आपण लहानपणाचे दोस्त एकमेकावर एवढा विश्वास एवढं प्रेम आणि आता देणं घालून कुठला हे तू तिला कधी पसंत केलं? मग अजून काय पाहिजे. उलट प्रेमाचे संबंध आपले नात्यात येते पुढं जुळून. अगदी आमच्या मनात मग आणि सगळ्यात महत्वाचं ह्या एकमेकांची या दोघांची पसंती. काय दोघं खुश दिसते. मी काय म्हणतोय, आपण आहे ना ह्या लग्न कार्यामध्ये हुंडा बिंडा काही करायलाच नको. कारण तुम्ही आम्हाला पोरगी देताय आणि तुम्हाला पोरगी. अरे थांब. बोलतोय ना आम्ही, काय? काय तोंड घालायची काय गरज नाही. एक मिनिट हे काय प्रकार आहे. काय झालं बाई तुमचं? ठरलं काय तुमचं? काय तुला माझा भाऊ आवडतो का? डॉक्टर आहे ती पोरगी. आम्ही actor आहे, डॉक्टर अहो हो, माझा भाऊ पण ऍक्टर आहे. थंड घे ना पण. अरे थांब ना, मी अरे थांब, मी बोलते ना. हा मला एक मिनिट तिची काय नेमकी प्रतिक्रिया आहे ती तर घेतली पाहिजे ना. हे आपलं ती काय ती हसते इकडे बघून म्हणजे तिचं बी म्हणणं. अहो बघा, विचारा मग. नाही नाही काय मला पण काय काही अडचण नाही. तिची जर यो बाबा पसंत आवडला असेल- तुला हे अहो असं काय म्हणतात. त्यांची पसंती असं जशी तुमची पसंती दोघाची त्यांची तुला पसंती अजिबात लाजू नको. काय म्हणणं आहे तुझं सांग बरं एकदा स्पष्ट. हा. आवडतोय मुलगा तुला? तसं तर त्याला डोकं तर नाहीये. अरे मन लय चांगलं. लोक नाही. म्हणजे तुझ्या डोक्यावर मनावर तुला अण्णा पसंत केलंय. एक काम करू जाऊ द्या. पोरगा बनल्या मागे लागले त्याचं डोकं नाही तर आपल्या पोरीला पण अक्कल नाही. तिचं दोघांचं म्हणणं देव तिला बांधून. म्हणायचं काय त्याला भोळसर आहे पण मनानं साप आहे. हा असं. अरे कसं तुमची मैत्री पण आहे है की नाही? अरे हे लेकरू माझ्यापेक्षा जास्त जीव लावतील इथं. हा, बरोबर. अजून काय पाहिजे. आणि बस तुमची ना मुलगी म्हणजे आमची मुलगी म्हणूनच घरात बरं. कुठल्या Pocket money बंद काय कमी तुझी. पडणार मन नाही. मन पटलं तिला ते महत्वाचं. डॉक्टर आहेत.
पण सासरे भाऊ तुम्ही या कुर्त्यामध्ये लय भारी दिसतात खरंच पोपटात. हा एकदम पोपट ए, पप्पा. ओ जावाय बापू एक महत्वाचं मार खाय ना माझा. बर का जावाय एक महत्वाचं तिला राग आल्यावर तिच्या हातात इंजेक्शन असते हा. मग ती कशाचं आहे औषध ती पाहणार नाही लगेच देईल मेंदूचे डॉक्टर जनावरांचे नाही म्हणते. आपण ते काय येतात मग काय नाही. हो इंजेक्शन माणूस झोपून जाते किती 12 घंट्यासाठी बरं झालं ती एक ताप वाचन आपला लय बाडबाड करायला लागले 4-2 इंजेक्शन द्यायची टाकून होय, मग शांत पडून तर राहील. तुम्हाला तर तेच पाहिजे हा. आपली पोरं कधी मरतंय ना तेच पाहिजे. मरत नाही बाबा. आई बापाला वाटत तसं. आईला नाही वाटत बापाला वाटतं ना. खरंच नाही आवडला. ते बघ. अहो तुम्ही शांत बसा ना, पाहुणे आहेत आपल्या इथं, तुम्ही सगळे कसं असं मचाळा करता. अरे पण एवढा तिचं अजून 1 वर्षभर शिक्षण बाकी ती बी होईल खाऊन पिऊन ताजी तवणी आल्यावर. मी नाही लग्न झालं तुझं तर 1 वर्षाचं राहील ना मग कम्प्लीट करायचं ना आमचं घरच खातं पिते, खातं पितं आम्ही सगळे कसे तंदुरुस्त आहे, काय हो. काय नाही. जाऊ द्या. तुमच्या घरात आम्हाला दवाखाना आहे काही का? नसते. नाही पण आता हे आमच्या घरात डॉक्टर आले म्हणल्यावर काळजीच नाही. तिला मस्त एक हॉस्पिटल टाकून द्या देऊ, गावात चालतंय, तुमची देऊ, जागा आहे त्याचा काही विषय नाही. चालतं ती डॉक्टर होईल आणि हे ऍक्टर होईल. चांगलं आहे. नाही नाही, हा, नाही, त्याला बाहेर बसतो पैसे घ्यायला कोण आहे नाही, म्हणते? बरोबर आहे ते डॉक्टर ऍक्टर आहे दोघं ट्रॅक्टरवर आहे. हा चालेल चालेल. दोघं मिळून हात हा चला आम्हाला परवानगी द्या चालतंय चालतंय. एखादं मस्त कार्यालय बघा एक तारीख पहा फोन नंबर चालतंय आता आम्ही बामणाकडे बघतो आणि जे काय असेल तारीख तुम्हाला कळवू. हा चालतंय चालेल. चालतंय या. या चालतंय, या मग हा. पोचल्यावर फोन करा तेवढं. या परत हा परत या म्हटलं. तू ये इकडं. माझा सांगा लय भारी लय सांगा हा मला. ये ना. ये 2 मिनिटं आम्ही बघून आलो. हा, ये, लय आपलं मैत्री room झाली कशा- त्यांची. नाही, चल ना 2 मिनिटं. नाही 2 मिनिटं चालले. ये, मला बोलायचं. अवघडच व्हायचं पुढे चला, किती मैत्री झाली ते. चाल होय मेवणं या. आहेत ना. काय आपलं पोरग आहे. जाऊ दे, तेच जाऊ, तुझं बघ. पण हे बघ तुझं चांगलं झालं हा. बरं झालं तू तू चांगलं. पसंत केला मित्राचा मुलगा आणि हे चांगला संसार करायचा हो काय काळजी करू नको आहे का नाही. बरोबर बोलले तुम्ही, माझे डोळे भरून आले बघ. डोळे भरले तुझे यांचं नाक भरलंय. ए, बाकी कोण आहे? ए, वाव, बेटा, जरा अरे ते तू- माणसं चाललंय. तुम्ही लय नका मारू त्याला. लय माणसासमोर मी मारित होते. हा? याला काय आखलीचा भाग अरे तू एवढा नुसता खरंच शरीरानेच वाढला, मेंदूचा अजिबात वाढ नाही तुझ्या. काय? आता होईल ना, मेंदूचे डॉक्टर आहेत ना त्या. हा ते बरं होईल. म्हणून ते बरं होईल. खरंच ती बरं नीट चालतंय नाही याला ते रातचं शिळा गुलाबजाम खायला का नाही, रातचं नाही. मग सकाळी त्याला- केलंय. तुम्ही खा तुमचा चेहरा झालाय शिळ्या गुलाबजाम हा, बघा. बरं. अरे बरं, अरे चल. बाबा माझ्या नवऱ्याला असं बोलतो का तू वय? हा मग काय याच्या नावावर- उद्या लग्न झालं बायको समोर बी असं बोलशील. याला काय दोघांना आखलीचा भाग आहे? सांगते हा. पाहुण्यांसमोर घरच्या माणसांची बेइज्जती करायची नाही, चेष्टा करायची नाही. ठीक आहे. हा काय असं घरात एक तू ये ना तुझ्या लाडक्याला वळण लाव. पण मी काय म्हणतो लग्नानंतर ते घरचेच होणार आहेत ना. हा लग्नानंतर चालेल लग्न- चला. चल चल चला. चल तुला गुलाबजाम देते. चल नाही नको, नको, जायचं. नको, बस तू तिथे.